नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैतचं पुन्हा लग्न केलं जाणार आहे आणि त्यासाठी कला माहेरी जाणार आहे. तर अद्वैतला खूप कासावीस वाटत आहे, त्याला नको झालेलं आहे की कलाने आता परत जाऊ नये, माझ्यापासून कलाने लांब जाऊ नये असं अद्वैतला वाटत असतं आणि त्या पद्धतीने तो त्याच्या मनातल्या भावना बोलूनही दाखवत असतो. परंतु घरातले म्हणत असतात की नाही, काहीही झालं तरीही आता पुन्हा लग्न करायचं आहे ना, मग त्यामुळं हे सगळं करावं लागणारच आहे असं सगळ्यांचं सांगणं असतं. तर कला आता माहेरी गेलेली आहे तेव्हा अद्वैत कसा कासावीस होतो. परंतु याच वेळी रोहिणी, नैना, राहुल आणि अनामिका म्हणजे अनामिका पुन्हा आलेली आहे. या चौघांनी मिळून आता चांदेकरांना उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केलेला आहे. तर तो प्लॅन असा आहे की आता अद्वैतची सही घेणं बाकी असतं. एकदा का अद्वैतची सही घेतली की मग गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत असं सगळ्यांना, तर त्यांना चौघांनाही वाटत आहे. पण त्यांचा प्लॅन, सही घेण्याचा जो प्लॅन आहे तो कसा उधळला जाणार ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इकडे संगीता ही आता म्हणत असते की जाग कला, बॅग घेऊन ये तुझी, आता जायला पाहिजे ना. त्याच वेळी कला आणि अद्वैतची मनस्थिती पाहून सरोज समोर येते आणि सरोज बोलायला सुरुवात करते. अगं कसं आहे माहिती आहे का कला, तुझ्या लक्षात येते का, आत्ता जर तू गेलीस ना, ज्या पद्धती आहेत आपण ठरवलेलं आहे त्या पद्धतीने जर गोष्टी करायच्या असतील, आत्ता जर तू गेलीस तर काही गोष्टी मला सांग की मलाही माझ्या सुनेला लक्ष्मीच्या पावलांनी घेऊन येता येईल ना. हे सगळं मी सांगत आहे. तेव्हा मात्र सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, माझी सून मानाने मला या घरात आणायची आहे आणि तिला या घरात आणण्यासाठी जे काय करावं लागणार आहे ते सगळं करायची तयारी आहे असं सरोज बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आत्ता जरी हे बोलत असला तरी मला आणि खरेला काही कामं जी आहेत ना ती करायची आहेत आणि जोपर्यंत ती कामं होणार नाहीत, म्हणजे केळकरांच्या डिझाईन फायनल होणार नाहीत, तोपर्यंत खरे नाही येऊ शकणार असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र संगीता म्हणते की चालेल, मग मी संध्याकाळी येते तिला न्यायला, मग मी आता जाते. संगीता सुद्धा जायला तयार होते. तेवढ्यातच संगीता जाते आणि अनामिका येते. अनामिका सो मी आले असं म्हणत आलेली असते, कारण तिला हे दाखवायचं असतं की मी राहू शकत नाहीये. खरं तर रोहिणी आणि राहुलचा प्लॅन असतो आणि त्या प्लॅननुसार रोहिणीने बोलावून घेतलेलं असतं तिला आणि ती येते की मी आले, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाहीये असं सांगत येते आणि सर्वांच्या समोर येऊन सोहमला मिठी मारते. आता तिने सर्वांच्या समोर सोहमला मिठी मारलेली आहे आणि सगळ्यांना असं दाखवलेलं आहे की मी सोहमशिवाय राहू शकत नाही, हा तिचा उद्देश असतो. परंतु सोहमला मात्र जराही काहीही वाटत नसतं, कारण ती आली काय गेली काय कोणत्याच गोष्टीने सोहमला मात्र फरक पडत नसतो. तेव्हा कला आणि अद्वैत रूममध्ये चाललेले असतात, पण ते दोघंही हादरतात आणि थांबतात. अनामिका म्हणते की मला जाणीव झाली की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही रे, आणि असं म्हणत अनामिका आलेली आहे. तेव्हा मात्र इकडे रजनीला आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की खरंच किती चांगली आहे ना अनामिका, आणि आता ती आली आहे ह्या गोष्टीचा आनंद तिला झालेला असतो. ती म्हणत असते की खरंच बरं झालं अनामिका तू आलीस, मलाही बरं वाटलेलं आहे असं तिचं बोलणं चालू आहे. त्याच वेळी तिने सोहमला म्हणत असते की मला खरंच सोहम, मला कळलेलं आहे की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे, खरंच मला माफ कर, माझ्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत असं म्हणत तिने सोहमच्या गळ्यातच पडलेली असते. पण सोहमच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा चेंज झालेले नसतात. सोहम मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत असतो. सोहमला ही गोष्टच आवडलेली नसते, म्हणून तर सोहम त्या पद्धतीने रिॲक्ट करत असतो. अनामिकाच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो, जणू काही आपण काहीतरी युद्ध जिंकून आलोय की काय असं तिला वाटत असतं. परंतु इकडे रजनीने तिला जवळ घेतलेलं असतं. रजनीला आनंद झालेला असतो, पण सोहमला मात्र थोडाही आनंद झालेला नसतो. सोहमच्या डोक्यात एकच असतं की का आली ही, म्हणजे गरज काही नाही येण्याची, अशा उद्देशाने सोहम तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा मात्र सरोज त्याचबरोबर बाकीच्या घरातल्यांनाही आनंद झालेला आहे. खरंच आली आहे ना ती, तर चांगली गोष्ट आहे, असाच त्यांचा हेतू आहे. परंतु इकडे आबा मात्र पाहत असतात आणि कला आणि अद्वैत आता रूममध्ये जायला निघतात, कारण आबांनाही माहिती आहे की खरंच बरं झालं. म्हणजे रजनी म्हणत होती ना, अंगणातली तुळस बहरायला लागलेली आहे, ही गोष्ट खरीच आहे. अंगणातली तुळस बहरते आणि ह्या गोष्टी एवढ्या चांगल्या घडत आहेत. आबांना असं जाणवत असतं की नाही म्हणलं तरी कला अद्वैतचा संसार मार्गी लागलेला आहे. त्याचबरोबर राहुलही आलेला आहे आणि आता सोहम आल्यामुळं आणखी गोष्टी खूपच चांगल्या झालेल्या आहेत, त्यांचाही संसार बहरतोय. ह्या गोष्टी आबांनाही पटलेल्या असतात
आणि आबांना सुद्धा बरं वाटत असतं, कारण सोहम आणि अनामिका इतक्या दिवसानंतर अनामिका आल्यामुळं आता सोहम आणि अनामिकाचा संसारही चांगला होईल. पण आबांना कुठं माहिती आहे की ही अनामिका काय आहे ती, कारण अनामिका कशी आहे ते फक्त आणि फक्त सोहमलाच माहिती आहे. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, हे सगळं काय आहे रे, आणि त्याचबरोबर हे सगळं तू काय करतोयस. कला बॅग भरत असते आणि अद्वैत मात्र तिचं जे साहित्य आहे ते बॅगेतनं काढून बाजूला ठेवत असतं. आणि कलाच्या लक्षातही येत नसतं. अद्वैत मात्र मजेशीरपणे हे सगळं करत असतो. त्याला खूप छान वाटत असतं की फायनली या गोष्टी तो मनापासून करत आहे. आणि त्याचवेळी कला मात्र त्याला म्हणत असते की चांदेकर, तुला माहिती आहे का, म्हणजे मला ना खरंच अजिबात जायची इच्छा नाही आहे, पण तू खाली खोटं का बोललास रे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला नाही वाटत की तू गेलं पाहिजे. एकतर मला सांग, आपण आत्ता एकत्र आलेलो आहोत आणि आता लगेचच अशा पद्धतीने वेगळं व्हायचं, ही गोष्ट मला नाही पटत आहे, म्हणून मी तसं सांगितलं. आणि तुला माहिती आहे ना, आपण दोघं असंही काम करतच असतो ना, त्याच्यामुळं एवढा काही फरक नाही पडला ना, कोणाला एवढं काही वेगळं नाही वाटलेलं, असं तो सांगतो. तेव्हा कला म्हणते की हो का, तुला माहिती आहे का चांदेकर, म्हणजे आई आणि बाबा हे दोघं जण एकत्र होते लहानपणापासून, त्यांची ना खूप तारेवरची कसरत चालायची रे. म्हणजे त्यांना दोघांना ना एकत्र असं रोमॅन्टिक वगैरे झालेलं मी नाही बघितलेलं. पण तुला खरं सांगू का, की एक गोष्ट मला मात्र भारी वाटायची त्यांच्या बाबतीतली, म्हणजे तेव्हा अद्वैत म्हणतो काय, तेव्हा कला सांगायला सुरुवात करते की बाबा ना दमून यायचे, तेव्हा आई त्यांच्या पायाला तेल लावायची, तेव्हा बाबा नाही म्हणायचे, पण आई गुपचूप त्यांच्या पायाला तेल लावून द्यायची. त्याचबरोबर तुला माहिती आहे का, त्यांच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तेव्हा कला सांगत असते, अद्वैत ऐकत असतो. त्या पद्धतीने दोघांचंही बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे कला अद्वैतला त्या गोष्टी बोलत आहे. आणि मग मात्र अद्वैत ऐकत असतो. कला म्हणत असते, कधी कधी ना बाबा येताना ना एक गोष्ट करायची, ती म्हणजेच बाबा येताना आईसाठी गजरा आणायचे आणि मग आई बाबांना छान वाटावं म्हणून कुंकू, टिकली, पावडर लावून छान अशी साधीशी साडी तिची जुन्यातलीच असायची, पण ती नेसून ती तयार व्हायची. आणि तेव्हा मात्र हे सगळं जे काही आहे ते बोललं जात होतं. परंतु त्यांच्यातला हाच जो रोमांस होता, हाच छान वाटायचा. म्हणजे हाच असतो ना रोमांस. अद्वैत कला एकमेकांकडे पाहत असतात. कला अद्वैतला विचारू लागते की बघ ना, म्हणजे मी लहानपणापासून ना त्यांना दोघांना एकमेकांसोबत पाहिलेलं आहे. त्यांना दोघांनाही खूप छान वाटायचं या सगळ्या गोष्टी करताना. ते दोघंही खुश असायचे एकमेकांसाठी. ते खंबीरपणे कायमस्वरूपी उभे असायचे. त्यांना दोघांनाही त्या गोष्टी म्हणजे खूप भारी वाटायचं. आणि त्यांनी तो संसाराचा गाडा हळुवारपणे असा पुढे नेलेला होता. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अद्वैतने ज्या साड्या बाजूला ठेवलेल्या असतात, तेव्हा कला म्हणते, चांदेकर हे सगळं काय करतोयस तू. आणि मग अद्वैत आणि कला हे दोघंही बोलत होते. आणि त्याचवेळी अद्वैत कलाला म्हणतो की हो ना. मग कला विचारते की तू माझ्यासाठी काय काय करशील सांग ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे, मी लक्ष ठेवेल तुझ्यावरती, तुला काय काय जमतंय, तू काय काय कशा पद्धतीने करतेस, त्याचबरोबर तू कशा पद्धतीने कपाट आवरते, घरातला पसारा कसा आवरते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर तू माझ्यावर लक्ष ठेवणार. तेव्हा मात्र कला म्हणत असते की हो. आणि अद्वैत तिला म्हणतो की हो मी ठेवणार लक्ष. कला म्हणते, बस हा चांदेकर, आता खूप झालं, असं म्हणत कला त्याच्यावरती ओरडायला सुरुवात करते. दोघांचं जे लुटूपुटूचं नेहमीचं भांडण असतं ते मात्र सुरू झालेलं असतं. दोघंही एकमेकांसोबत भांडत असतात. आणि त्याचवेळी अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. कलाच्या साड्या त्याने हातात घेतलेल्या असतात आणि म्हणत असतो की नाही नाही, अजिबात नाही ऐकणार मी तुझं, कारण तू प्रत्येक वेळेस ना अशीच वागत असते, असं अद्वैत तिला सांगतो. तेव्हा मात्र कला मात्र त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणत असते की चांदेकर, हे ना तू ना अति करतोयस हा, आणि मग प्रत्येक वेळेस असंच वागत असतोस तू. म्हणजे आताही तू माझ्यावर लक्ष ठेवणार आहेस, तुला जराही माझ्याबद्दल काही पडलेलं नसतं, तुला फक्त माझ्याबद्दल इथे प्रत्येक वेळेस तुला माझ्याबद्दल असंच बोलायचं असतं, तू माझ्यावर आरोपच करत असतो, तू माझ्यावर लक्ष ठेवणार आहेस. अद्वैत कला एकमेकांच्या मागं त्या हातात साड्या घेऊन फिरत असतात आणि दोघंही भांडत असतात. म्हणजे आता निघालेले आहेत तरीही दोघांचं भांडण मात्र चालूच आहे. दोघंही एकमेकांशी भांडत असतात. आणि मग कलाचा तोल जातो, कला बेडवरती पडते आणि मग मात्र अद्वैत तिच्या अंगावरती तिथं पडलेला असतो. आणि त्यावेळी मात्र दोघंही एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. आणि मग दोघांनाही खूप छान वाटत असतं. त्याचबरोबर या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र
कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहू लागतात. त्या दोघांमधला जो रोमांस आहे तो खऱ्या अर्थाने सुरू झालेला असतो. त्या दोघांमध्ये जो रोमांस आहे तो वेगळ्याच पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळत असतो. एकमेकांकडे पाहून हसत असतात आणि कला मात्र इतकी लाजलेली असते की ती लाजून तिथून निघून जाते. आणि अद्वैत म्हणतो की काय, आता मला एकट्यालाच ही बॅग भरायला लागणार आहे की काय, असं अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत मात्र एकटाच आता बॅग भरत असतो आणि तो म्हणतो की हो, आयुष्यभर ही बॅग भरायला मी तयार आहे, असं अद्वैतने स्वतःच आता सांगितलेलं असतं. म्हणजे त्यालाही कलासोबत राहायचं आहे आणि कलाच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मात्र कलाच्या बाबतीतल्या त्याला खूप छान वाटत असतात आणि म्हणून तर त्याने हा निर्णय घेतलेला असतो. इकडे संगीता घरी आलेली आहे आणि संगीता नाचत असते. आज आनंदी आनंद गडे असं म्हणत ती नाचत असते, गात असते. तेव्हा कलाचे बाबा तिथे येतात आणि म्हणतात, अगं संगे काय झालं, म्हणजे काय झालंय तुझं हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते की हो, लग्न ठरलंय. तेव्हा बाबा म्हणतात की आता झालं का पुन्हा सुरू तुझं, आता कुठला पोरगा पटवलेला आहेस तू आणि नक्की काय केलेलं आहेस, आता काजलसाठी अजून कुठलं पोरगा आणलंस. तेव्हा ती म्हणते नाही हो, काजलचं नाही, कलेचं. तेव्हा बाबा म्हणतात, अगं डोक्यावर पडलीस का संगे तू, अगं ऑलरेडी आपल्या कलेचं लग्न झालंय आणि आता दुसरं लग्न काय म्हणतेस तू हे सगळं. तेव्हा का संगीता नीट सांगतच नसते, तिला एक वेगळाच आनंद झालेला असतो. ती म्हणत असते की अहो आपल्या कलेचं लग्न ठरलंय, म्हणजे तुमच्या लक्षात येते का, अहो अद्वैतरावांशीच लग्न ठरले, कला आणि अद्वैतराव पुन्हा लग्न करतायत. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तिकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा संगीता सगळं सांगायला सुरुवात करते. संगीता म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का काय झालं, म्हणजे ना मी गेले होते ना त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी मला बोलवलं होतं आणि तिथं गेल्यानंतर मला कळलं की अद्वैतरावांनी आता पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता गोष्टी वेगळ्या पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि मग संगीताने हे सांगितल्यावर कलाच्या बाबांनासुद्धा एक वेगळाच आनंद झालेला असतो. ते म्हणत असतात की काय सांगतेस तू हे सगळं, म्हणजे अद्वैतराव आणि कला पुन्हा लग्न करतायत, त्यांना खूप भारी वाटतं. तेव्हा कला संगीता सांगते की हो. तेव्हा ते म्हणत असतात की मागच्या वेळेस ना तिच्या लग्नात आपल्याला काहीच नाही करता आलेलं, आता छानशी आपण साडी घेऊया तिच्यासाठी आणि तिच्यासाठी जे काय करायचं आहे ना ते आपण करूया, एखादा दागिना करूया, जावईबापूंसाठीही करूया, असं दोघंही सांगत असतात. तेव्हा मात्र आता इकडे आता हे चौघजण एकत्र आलेले आहेत आणि चौघजण म्हणत असतात की जे काय घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. नैना म्हणत असते की काय तर म्हणे आम्हाला पुन्हा लग्न करायचंय. तेव्हा राहुल म्हणत असतो की या सगळ्या गोष्टींचा फायदा आपण कसा करून घ्यायचा आहे, या गोष्टींचा विचार आपण करायचा आहे, बाकीच्या गोष्टींशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही, असं राहुल सांगत असतो. रोहिणीही तेच बोलत असते, आता एकदा का ती कला निघून गेली की आपल्यासाठी हे सगळं सोपंच असणार आहे, उलट ती निघून गेलेली आहे त्या गोष्टीचा फायदा आपल्याला जास्त करून घ्यायचा आहे, कारण ती गेल्यामुळं अद्वैत एकटा पडणार आहे आणि आपल्याला प्रॉपर्टी पेपरवरती सह्या घेणं सोपं जाणार आहे. इकडे आता अद्वैत आलेला असतो आणि तो शोधाशोध करत असतो. तेव्हा मात्र खरे कुठे आहे, खरे कुठे आहे. तेव्हा आबा म्हणतात, बघितलं का आपल्या चांदेकरला खरेशिवाय एक मिनिटही राहत नाही आहे, खरे खरे करून त्याने अगदी जपत चालू केलेलं आहे, अशा पद्धतीने आबा बोलत असतात. तेव्हा रजनी सांगते, अरे मंजिऱ्या काढायच्या होत्या ना, ती तुळशीच्या जवळ आहे, ती तिकडे गेलेली आहे मंजिऱ्या काढायला. तेव्हा मात्र कला मंजिऱ्या काढत असते. तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय खरे, आणि म्हणत असतो की किती वेळ झालं मी तुला शोधतोय आणि तू इथे आहेस का, असं तिला सांगू लागतो. तेव्हा ती म्हणत असते की हो काय झालं. तेव्हा त्याचं एकच म्हणणं असतं की काही नाही गं, असंच बोलवायला आलेलं, आता तू जाणार आहेस ना. आणि तेवढ्यातच दारात रिक्षा येते आणि रिक्षातून संगीता आलेली असते. संगीता म्हणते, अगं कले चल, झाली ना बॅग भरून तुझी. तेव्हा कला म्हणते की हो झाले, आणते मी, असं म्हणत कला जाते. तेव्हा अद्वैत संगीताला नमस्कार करतो आणि खरंच मिसेस खरे तुम्ही आला, खरेला घेऊन जाणार आहात. ह्यांना सगळ्यांना माहिती असतं की अद्वैतला नाही आवडत आहे, कलालाही नाही जायचं, तरीही सगळ्यांच्या समोर आता मुद्दामच हे बोलत असतात. आता मात्र अद्वैतला ती म्हणते की हो. अद्वैत म्हणतो, चला घरात चला, आत बसा, असं म्हणत तिला घेऊन बाहेर येतो आणि त्याचबरोबर कला आता बॅग आणण्यासाठी गेलेली असते. अद्वैत म्हणतो मी पण आलो, असं म्हणत अद्वैत आता बॅग आणण्यासाठी तिच्या मागे जाऊ लागतो. तेव्हा मात्र अद्वैत जेव्हा वरती गेलेला असतो तेव्हा मात्र संगीता पाहत असते, आभा तिथं असतात. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की अद्वैतच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे. अद्वैतची इच्छाच नाही आहे कलाने घरी जावं, म्हणून अद्वैत हे सगळं बोलत असतो, वागत असतो, ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात.
सगळेजण तिथे असतात. कला बॅग आणायला गेलेली असते. अद्वैतसुद्धा तिच्या पाठी गेलेला असतो आणि कलाने बॅग घेतलेली असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की खरंच जाणार आहेस तू? तेव्हा कला म्हणते की हो, तुला माहिती आहे ना आता आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आहे ना, मग जावं तर लागणारच आहे. अद्वैतला ती म्हणते की तू मला मिस करशील? तेव्हा अद्वैत म्हणतो तू करशील? तेव्हा ती म्हणते नाही नाही, अजिबात नाही आहे. उलट तुझ्यासाठी तर किती चांगलं झालं ना, अख्खा बेड तुझा आहे आणि तुला पाहिजे तसं राहता येईल. कारण याआधी जेव्हा मी कुठं बाहेर जायचं म्हटलं की तू खुश व्हायचंस ना, तुला तर खूप छान वाटायचं. मग आता काय प्रॉब्लेम आहे? उलट तुझ्या मनाप्रमाणे गोष्टी घडत आहेत, मग राहा ना तुझ्या मनाप्रमाणे, असं कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की पण खरे मला नाही वाटत ना तसं, की मी वाटलंच तर हा अख्खा बेड चांदेकरांकडचा तुला खरेंकडे पाठवून देऊ शकतो, असं तो बोलत आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मला असं वाटतंय की नाही गेलं पाहिजे. आणि दोघंही भावूक झालेले असतात. खरं तर अद्वैतला वाटत नसतं. अद्वैतने कलाचा हात हातात घेतलेला असतो आणि तो तिला म्हणत असतो की नको ना जाऊस. तेव्हा कला म्हणत असते की आपल्याला पुन्हा एकत्र यायचं आहे ना, त्यासाठी मला जावं लागणार आहे, असं त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो पण मला असं वाटतंय. आणि त्याचवेळी तेव्हा कला मात्र अद्वैतला बोलते ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि मग मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की काय झालं नक्की. आणि मग मात्र जेव्हा गोष्टी घडत असतात आणि त्याच वेळेस इकडे अद्वैत आता बॅग घेऊन खाली येतो. रिक्षात कला बसत असते आणि मग मात्र इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत रिक्षाच्या शेजारी उभा असतो. कलाला तो म्हणत असतो की चाललीस का? अद्वैतचं फक्त एकच म्हणणं असतं की कलाने जाऊ नये. म्हणूनच अद्वैत तिच्या मागे मागे आलेला असतो आणि तिच्याशी बोलत असतो. हे चौघजण मात्र खूप आनंदात असतात. त्यांना खूप भारी वाटत असतं आणि ते चौघंही म्हणत असतात की चला एकदा काही गेली की गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत. या गोष्टीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत असतो आणि हे चौघजण बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे अद्वैत कलाकडे पाहत असतो. त्याला अजिबात वाटत नाही आहे की कलाने गेलं पाहिजे. आणि त्याचवेळी संगीता मात्र रिक्षातून कलाकडे पाहत असते. त्यानंतर आता कला इकडे घरी पोचते. हे चौघजण एकत्र आलेले आहेत आणि मग जेवणाला छान असं संगीताने बेत केलेला असतो. कला जेवत असते. कला म्हणत असते की खरंच बटाट्याची भाजी छान झाली. अगं चांदेकरला ना आवडते. तेव्हा कलाचे बाबा म्हणतात काय म्हणजे अद्वैतराव आता अशी बटाट्याची भाजी खातात? तेव्हा कला म्हणते की आजकाल ना मी जे काही बनवेल ना तो ट्राय करत असतो. नवीन टेस्ट वगैरे आहे ना तर तो चेक करतो आणि आवडली तर तो खातो. नाहीतर पहिलं ते उकडलेलं सगळं खायचा. आता तसं काही नसतंय त्याचं. तो आवडलं तर खाऊन घेतो. म्हणजे वेगळं असं काही बनवायची गरज नाही पडत, असं कला आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र हे सगळेजण ऐकत असतात आणि कलाच्या तोंडात फक्त चांदेकर चांदेकर. तिच्या बाबांना ठसका लागतो. तेव्हा कला म्हणते काय झालं? तेव्हा बाबा म्हणतात अगं मिरची लागली वाटतं. तेव्हा कला म्हणते की हो का? चांदेकरच्या बाबतीत पण असंच होतंय बाबा. त्याला पण ना असंच ठसका लागतो, मिरची लागते. त्यानंतर इकडे बोलायला सुरुवात करते ती म्हणजे काजल. बघितलं काही तायडीच्या सगळ्या तोंडातून फक्त चांदेकर चांदेकर चांदेकर. मला वाटतं तिकडं पाणी पाठवलं पाहिजे. त्यांना ना तिथे ठसका लागत असणार आहे, असं काजल सांगते. तेव्हा मात्र कला म्हणते की काय चाललंय तुझं काजल आणि तू मला चिडवतेस, असं काजलला बोलत असते. तेव्हा संगीता आणि काजल दोघीही कलाला चिडवू लागतात. कारण कलाचं फक्त आल्यापासून एवढंच सुरू असतं ते म्हणजे फक्त चांदेकर चांदेकर चांदेकर. हा जो तिचा काही जप आहे चांदेकरचा तो काही थांबलेला नसतो. म्हणून तर हे सगळेजण तिला चिडवायला सुरुवात करतात. आता मात्र कला म्हणत असते पण तुम्ही मला एवढं का चिडवताय? कारण काहीही झालं तरीही चांदेकर माहिती आहे ना कसं आहे, असं म्हणत लाजत असते तिथून निघून जाते. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र कला म्हणत असते की बासा आता, असं त्यांचं बोलणं सुरूच आहे. आणि त्याच वेळी इकडे संगीता म्हणत असते की काय चाललंय? तेव्हा कला म्हणते की गोड खाणं तर चांदेकरचं ना खूप वाढलेलं आहे. आजकाल चांदेकरला ना खूप गोड हवं असतं आणि त्याचबरोबर तो त्या गोड गोड गोष्टी एवढ्या खात असतो ना, शिरा तर एवढा त्याला आवडायला लागलेला. आई तो चांदेकर आला ना की छान असा शिरा बनवा त्याच्यासाठी. तेव्हा संगीता म्हणते की हो नक्की बनवेल, असं संगीता आवर्जून सांगते. तेव्हा ह्याच तिघीजणी हे बोलत असतात तेव्हा बाबा मात्र पाहत असतात आणि ते म्हणत असतात की काय चाललंय तुमचं नक्की? काय हे सगळं तुम्ही बोलताय हसताय, मला तरी कळेल का? आणि हे मात्र चिडवत असतात. कला लाजत असते. कला म्हणत असते की बास आता. आणि त्यासोबतच ह्या गोष्टी ज्या घडत आहेत त्या मात्र खूप छान पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि इकडे अद्वैत मात्र विचार करत बसलेला आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे
अद्वैत विचारात तिथं आहे. अद्वैतच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की माझं आयुष्य खरेशिवाय अपूर्ण आहे. इकडं कलासुद्धा म्हणत असते की माझं आयुष्य चांदेकरशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आहे. मला माझ्या आयुष्यात चांदेकर हवा आहे आणि त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असतात. कधी एकदा मी चांदेकरकडे जाते असं झालेलं असतं. तर इकडे राहुल, रोहिणी, अनामिका यांनी ठरवलेलं आहे की अद्वैतची सही घ्यायची आणि एकदा का त्या प्रॉपर्टी पेपरवरती अद्वैतची सही झाली की मग मात्र आपण मस्त झालेलो आहोत. तेव्हा अनामिका म्हणते की चालेल, मी घेते सही, काही प्रॉब्लेम नाही. आणि मग इकडे अनामिका अद्वैतच्या रूममध्ये आलेली आहे. ती सही घेण्यासाठी आलेली असते आणि तेव्हा मात्र अद्वैतला ती म्हणत असते की याच्यावरती सही कर. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतो. काही पेपर्स आणलेले असतात आणि ते घेऊन ती आलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.